आरोग्य कर्मचारी संपावर ठाम. दुसऱ्या दिवशीही जिल्हा परिषद समोर निदर्शने. आरोग्य सेवेवर परिणाम. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजित करावे अशी मागणी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या वतीने बेमुदत संप सुरू करण्यात आलेला आहे. आज दुसऱ्या दिवशीही कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद समोर जोरदार निदर्शने केली आहेत. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणानून गेलेला आहे. सकाळपासूनच या पावसाची रिमझिम सुरू होती. या पावसातही कंत्राटी कर्मचारी या आंदोलनात सहभागी होऊन जिल्हा परिषद समोर निदर्शने करत आहेत. जोपर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय सर्व कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून घेतलेला आहे. या आंदोलनाकरिता महाराष्ट्रातून तब्बल 20 संघटना सहभागी झालेल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कंत्राटी कर्मचारी 10 वर्षापेक्षा अधिक काळापासून सेवा देत आहेत. 10 वर्ष व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचे 14 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार सरकारी सेवेत समायोजन करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र 6 वर्षानंतरही त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. राज्यपालांनी 17 जुलै 2025 रोजी विधिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनातील भाषणात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांना आरोग्य सेवेत मान्यताप्राप्त समकक्ष पदावर सामावून घेण्यात येईल असेही सांगितले होते. परंतु अभिभाषणामधील या निर्णयाची अंमलबजावणी पूर्ण झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, तसेच संघटनेचे पदाधिकारी व मुख्यमंत्री आरोग्य विभागात समायोजित करण्यासाठी तसेच आरोग्य विभागातील समस्यांसाठी एकत्र बैठक व्हावी अशी मागणी आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी उदय देशपांडे, विजय गायकवाड, गोरक्षनाथ काळे, डॉक्टर आशिष इरमल, विनय आडे, संतोष तिळवले, संजोत उपाध्ये, शिल्पा लंके, विजय दळवी, संगीता वाघ, सुरेश घोलप, गोरक्ष इंगोले, संपदा टेपाळे आदी सहभागी झाले होते. एकच नारा, समान काम, समान काम, समायोजन, समायोजन, वेतन वाढ, वेतन वाढ, आरोग्य विमा, आरोग्य विमा, आत्ताच नाही तर, आत्ताच नाही तर, हम सब अरे कोण म्हणतं देत नाही. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.